नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं भरीत. तर हे बघा, इथे आपण या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. आज आपण याचं भरीत बनवणार आहोत. तर आता आपण या कट करून घेणार आहोत. काय करायचं आपल्याला, साल काढून घ्यायची. सोडल्यानंतर ह्याला ज्या साली असत नाही अशा ते आपल्या अशा काढून घ्यायच्या. या अशा काढून घ्यायच्या म्हणजे शेंग ना लगेच पण शिजते. हे असं ठेवलं ना कवर मग शेंग शिजायला सुद्धा उशीर होतो. शेंगांचं भरीत ना खूप छान होतं, एकदम मस्त लागतं. कारण की आता ना शेंगा यायला लागलेल्या आहेत शेवग्याच्या. तुम्हाला पाहिजे तशा छोट्या मोठ्या तुम्ही कट करू शकता. आता मी सर्व शेंगा या अशाच कट करून घेते छोट्या छोट्या. तर हे बघा, इथे शेंगा मी कट करून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतल्यात आणि त्यात चांगलं पाणी टाकलंय. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत, म्हणजे चवीनुसार आपल्याला शेंगांना लागेल एवढं थोडंसं मीठ. आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद. आता आपल्याला या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत. आपण शेंगा या शिजून घेतलेल्या आहेत. या अशा शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत. फक्त पाणी टाकताना म्हणजे नेमकंच टाकायचं, जेणेकरून पाणी ते आपलं फुकट नाही गेलं पाहिजे. हे बघा, आता माझ्या त्याच्यात थोडंसंच पाणी शिल्लक आहे, हे आपण वापरूया. शेंगाचं भरीत बनवण्यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी ते एक कांदा घेतलेला आहे कट करून. ओलं खोबरं, सुकं खोबरं तुम्ही घेतलं तरी चालणार आहे. 4-5 लसूण पाकळ्या. इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. या तिखट आहेत म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर. आता नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा आमचूर पावडर. ह्याच्याऐवजी तुम्ही थोडी चिंच टाकली तरी चालणार आहे. आता हे आपण बारीक असं वाटून घेऊ. तर आपण तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण हे टाकणार आहोत अर्धा चमचे मोहरी थोडी तळून द्यायचे. त्याच्यानंतर अर्धा चमचे जिरं, थोडंसं हिंग आणि कढीपत्ता. आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे त्या त्याच्यामध्ये टाकून देऊ. आता हे आपल्याला 1-2 मिनिटं असं छान असं शिजून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे वाटण 1-2 मिनिटं असं छान असं परतून घेतलं आहे. बघायला तेल सुद्धा आता सुटायला लागलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार अर्धा चमचे हळद, अर्धा चमचे गरम मसाला, 1 पाव चमचे धने. हे सुद्धा आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मगाशी शेंगांमध्ये मीठ टाकलेलं आहे. आता आपण वाटण टाकलं आहे त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये असं मीठ घालून घ्यायचं आहे. हे आता आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये उकडलेल्या शेंगा टाकणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं गूळ. हे गूळ टाकल्यामुळे ना या भरीतला ना खूप छान अशी एक चव येते. हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त दिसते एकदम आणि खूप छान लागतं. हे एकदम टेस्टी असं.
हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता फक्त आपल्याला 1-2 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार. तिथे आपली 2 मिनिटं झालेली आहे. बघा छान अशी वाफ सुद्धा निघालेली आहे. आणि आता आपलं हे शेंगांचं भरीत इथे तयार झालेलं आहे. पाहू शकता की छान दिसते आणि एकदम टेस्टी लागतं हे. आता आपण हे काढून घेणार. तर इथे आपले शेवग्यांच्या शेंगांचं भरीत इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. एकदम झटपट होऊन जाते ही रेसिपी आणि खूप छान लागते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.